दादांची चिता नाही विझली, तेच राजकारण्यांनी काशी केली. सकाळी सकाळीच रामप्रहरी 28 जानेवारीला अजितदादांच्या विमानाला बारामतीत विमानतळावर उतरता उतरता अपघात झाला. पायलटसह सर्वच्या सर्व विमानातील प्रवाशांचा अगदी कोळसा झाला. ही साधारण तर घटना अगदी नक्कीच नाही. पण संस्कृती व संवाद पाळतील ते राजकारणी कसले. चिता विझली नाही तेच यांना मंत्रिपदाचे व नेतृत्वाचे पडले. तसेही उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नाही असे भाजपाचेच चाणक्य सांगतात. मग 6 दिवसांनी घेतले असते किंवा 6 महिन्यांनी घेतले असते तर असे कोणते आभाळ कोसळले असते. अजितदादांनी कलटी मारली तेव्हा त्यांच्या आईला जास्त आनंद झाला होता. कारण त्यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री झालेले पाहायचे होते. शिंदेप्रमाणेच अजितदादांना भाजपाने शब्द दिला असावा. मग निदान घाईच करायची होती तर सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायला हवे होते. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री ही घटनात्मक पदे असतात. अशा व्यक्तींचे निधन झाल्यास ताबडतोब उत्तराधिकारी नेमावा लागतो. तसे काही होण्याची शक्यता नव्हतीच. खासदार संजय राऊत यांनी चुकीचे काय म्हटले? श्रद्धांजली म्हणून पानभर जाहिराती करायच्या, मात्र 70,000 कोटींचे गाठोडे बांधून बर्फात ठेवले आहे. महापालिका निवडणुकीत त्यांना उलट तपासाची धमकी दिली होती. निदान मृत्यूनंतर तरी क्लीन चिट पोतडीतून बाहेर काढून द्यायला हवी होती. यापेक्षा खासदार संजय राऊत जास्त काय म्हणाले? पण ज्यांना बाराखडे अवगत नाही तेच आता उंटाच्या ढोंगणाचे मुके घेऊन राऊतांची हजेरी घेत आहेत. अरे बाबांनो, तुमचे आधीचे वर्तन पहा. अजित पवारांवर कोणते कोणते पोवाडे म्हटले होते. माणूस गेल्यानंतर सर्वच शत्रुत्व संपते. निदान चिता विझल्यानंतर अस्थि विसर्जन, रक्षा विसर्जन हिंदू धर्मात करतात. मात्र ही मंडळी शरदराव गेम फिरविणारी याच भयाने मुंबईत पत्ते पिसत बसले. शरदरावांचे 10 आमदार व 8 खासदार भाजपाला पुरेसे आहे राज्यात व केंद्रात स्थिरता येण्यासाठी. त्यांच्या विचारधारेविरुद्ध आहे म्हणून तुमचे फावले आहे. शरदरावांनी नुसते हो म्हटले तरी तटकरे, पटेल यांच्यासाठी तिहारचे तर भुजबळांसाठी आर्थर रोडचे दरवाजे उघडेच आहेत. अजितदादानंतर त्यांच्याच पक्षाचे लोक घाणेरडं राजकारण असे करतील असं वाटलं नव्हतं. राख नाही विझली, त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची चिंता लागली आहे. मित्रो, अजितदादांसारखा धडाकेबाज नेता महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही आणि झालाही नसेल. मात्र त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षाची एवढी वाताहत लागेल असे कोणालाही वाटले नव्हते. आता प्रत्येक जण स्वतःलाच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मिरवत राहील. तर सुनेत्रा पवारांचे ऐकेल कोण? मित्रो, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला हवे होते किंवा नव्हते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.